दिनांक 1 एप्रिल 2026 चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव या ठिकाणची महाराष्ट्रभर नावाजलेली यात्रेची सुरुवात चैत्र शुक्ल षष्ठीपासून ते चैत्री पौर्णिमेपर्यंत यात्रा चालते. पौराणिक काळापासून चालत आलेली परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. लाखो भाविक या यात्रेस भक्तिभावानं दर्शनाला येतात. देवाला केलेला नवस पूर्ण करण्यासाठी महिला वर्ग दंडवत घालतात आणि पुरुष लोटांगण घालत असतात. सर्वांचं आकर्षण ठरलेली ही वडनेर भैरवची यात्रा म्हणजे विविधतेतून एकता जोपासणारी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. यात्रेत सर्व जाती धर्मातील समाज बांधवांना कोणताही भेदभाव न करता देवाचा मान सन्मान दिला जातो. एक वेळेला लग्नाला लोक जाणार नाहीत, परंतु या श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांच्या लग्नास आवर्जून भाविक लाखो संख्येने उपस्थित राहतात. त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून गंगाजल पाणी आणण्यासाठी मोठ्या संख्येने युवक कावड घेऊन पायी चालतात. संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून त्या पवित्र जलानं देवाला आंघोळ घालतात आणि त्यानंतर देवघटी बसतात. त्यानंतर फरसाचा आणि रथ खुंटवण्याचा, रथास मानाचा बैलजोडी जुंपण्याचा जाहीर लिलाव होत असतो. नंतर पालखी मिरवणूक, छबिनावरची वेस, मारुती मंदिर या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. तेलवणाच्या दिवशी सकाळी जाणूस घरी मांडव टाकणे, देवाचे दागिने मिरवणूक होते. सायंकाळी जाणूस घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो. रथाची सुंदर अशी बांधणी करून रथ धुवून तयार केला जातो. दीपमाळ प्रज्वलित केल्या जातात. टिपऱ्याही रोज खेळल्या जातात. त्यानंतर होम हवन होत असतं. तेलवण पाडून सकाळी महापूजा झाल्यावर सकाळी मंदिरापासून ते जाणूस घरापर्यंत गावातून रथ मिरवला जातो. रथामागे अनेक भाविक महिला दंडवत आणि पुरुष लोटांगण घालत असतात. बँडबाजासमोर युवक मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं नाचतात. सायंकाळी कुस्ती स्पर्धा दिग्गज पहिलवानांच्या उपस्थितीत होते. यामध्ये महाराष्ट्रातून खेळाडू मोठ्या प्रमाणात येतात. जाणूस घरापासून यात्रा रात्रभर परतीची मिरवणूक चालते. ती पहाटे तेलीपंच कार्यालयापर्यंत थांबतो. पुन्हा सकाळी 10 वाजता परतीची यात्रा सुरू होऊन तेलीपंच कार्यालय ते मंदिरापर्यंत पुन्हा वाजत गाजत धूमधडाक्यात देवपूर्ववत मंदिरात विराजमान होतात. अशी ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध मानली जाते. यात भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि कमिटी, ग्रामपालिका वडनेर भैरव, पोलीस डिपार्टमेंट, MSEB आणि आरोग्य यंत्रणा, पत्रकार आणि सर्व ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य केलं जातं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जाधव, वडनेर भैरव.